स्थानिकच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात गुलाल उडवल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। सिल्वर ओकवर पार पडलेल्या बैठकीत युतीबाबत अजित पवारांकडे प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडेंनी मोठा दावा केलाय। यासोबत तुतारींचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे ते म्हणाले। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। असंच आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही। फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे। तिथं ताकदीचे उमेदवार आहेत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।